आपली चर्चा न्यूज डिजिटल मीडिया, आवाज जनसामान्य. बहुजन समाज पार्टी श्रीगोंदा विधानसभेच्या वतीनं परभणीमध्ये जी घटना घडली, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोरील जी संविधानाची प्रतिकृती होती तिची विटंबना करण्यात आली आणि त्या ठिकाणी त्यानंतर जो काही संविधानप्रेमी समाज आहे, संविधानाला मानणारा समाज आहे, तो समाज रस्त्यावर आला, जो आंबेडकरी समाज विशेष करून त्यामध्ये, आणि तो शांततेने निदर्शनं करत होता. असं असताना देखील पोलिसांकडून त्या ठिकाणी मोठी धरपकड करण्यात आली, त्यांच्यावरती अन्याय अत्याचार करण्यात आले आणि त्या ठिकाणी जे खासगी व्हिडिओ आले त्यामध्ये पोलीस स्वतःच काही गाड्यांची, रिक्षांची तर मोटरसायकलची मोडतोड करत असल्याचे त्या ठिकाणी व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रसिद्ध आहेत. आणि पोलिसांकडूनच ही गोष्ट घडत असताना त्या ठिकाणी जे अतिरेक्यांसाठी वापरलं जातं असं कॉम्बिंग ऑपरेशन या आंबेडकरी समाजासाठी राबवण्यात आलं आणि अक्षरशः घरामध्ये असलेल्या महिलांना त्या ठिकाणी खेचून घराबाहेर काढण्यात आलं. तसेच जे काही शाळकरी मुलं आहेत का जे कॉलेजला शिकतात अशा मुलांना जबरदस्ती उचलून नेण्यात आलं. तसेच आंबेडकरी समाजातील तरुणांना मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी कॉम्बिंग ऑपरेशनमध्ये अटक करण्यात आली आणि अटक करण्यात आल्यानंतर त्या ठिकाणी त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये अतिशय अमानुषपणे अशी त्या ठिकाणी त्यांना मारहाण करण्यात आली. आणि ह्या मारहाणीमध्ये काल परवा त्या ठिकाणी सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा पोलीस कस्टडीमध्ये त्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे. आणि आमचं आणि समाजाचं या ठिकाणी म्हणणं असं आहे का ह्याला जे जबाबदार अधिकारी आहेत का ज्यांनी ही मारहाण केली अमानुषपणे या समाजाला, आणि त्या ठिकाणी सोमनाथ सूर्यवंशीचा त्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे, तेव्हा ह्याला जे जबाबदार अधिकारी असतील तर त्या अधिकाऱ्यांवरती मनुष्यवधाचा, हत्येचा गुन्हा दाखल करण्यात यावा आणि जे काही संविधानाच्या प्रतिकृतीची नासधूस करण्यात आली आणि विटंबना करण्यात आली त्यांच्यावरती देखील देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना देखील फाशीची शिक्षा देण्यात आली पाहिजे. विशेष करून याला जे जबाबदार आहे तर त्याला हे भाजप सरकार सुद्धा जबाबदार आहे का जे मनुवादी विचाराचं आहे आणि ही पेशवाई सत्तेमध्ये विराजमान झालेली आहे. तसं पाहता काँग्रेस आणि बीजेपी दोन्हीही एकाच थाळीचे चट्टेबट्टे आहेत, दोन्ही एक नागनाथ आणि सापनाथ आहेत आणि हे नागनाथ आणि सापनाथ दोन्ही एकच असून दोन्ही पेशवाईचीच लेकरं आहेत. आणि आजच्या परिस्थितीमध्ये जो काही पेशवा आज सिंहासनावरती महाराष्ट्राचे विराजमान झालेला आहे, गृहमंत्री पद स्वतःकडे त्याला पाहिजे. आणि हेच लोक ज्यांनी भीमा कोरेगाव घडून आणलं त्यांनीच परभणी घडून आणलेली आहे. आणि दलित, आदिवासी आणि अल्पसंख्याक समाजाच्या, अल्पसंख्याक समाजाच्या विरोधामध्ये एक अघोषित युद्ध सरकारकडून त्या ठिकाणी निर्माण केले गेलेलं आहे. तेव्हा आम्ही या ठिकाणी सरकारला चेतावणी देतो का आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये संविधानिक मार्गाने जायचा प्रयत्न करत आहोत, पण तुम्ही जेवढे आम्हाला दाबाल किंवा आमच्यावर जेवढा अन्याय कराल तेवढ्या प्रचंड प्रमाणामध्ये आम्ही रस्त्यावर येऊ. आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर निश्चितपणाने त्याला सरकार जबाबदार असेल, कारण ही पेशवाई आहे आणि पेशवाईला ज्यांनी गाडलं त्यांची आम्ही लेकरं आहोत आणि ही पेशवाई सुद्धा आम्ही निश्चितपणाने गाडू. आम्हाला ईव्हीएम मुळे निवडणुकीमध्ये जरी अपयश आलेलं असलं तरी आम्ही निवडणूक हारलो आहोत. आम्ही ही आंबेडकरी सामाजिक परिवर्तनाची जी लढाई आहे ती लढाई आम्ही हारलेलो नाहीयेत, तर ही लढाई आम्ही अधिक जोमाने, अधिक ताकदीने लढू आणि या ठिकाणी आमचा शेवटचा श्वास असेपर्यंत आम्ही समाजासाठी लढत राहू. आणि समाजाने न घाबरता संविधानिक मार्गाने आपला लढा चालू ठेवावा, भविष्याच्या मोठ्या लढाईची तयारी करावा. आम्ही न तर पेशवाईला घाबरतो, न सरकारला घाबरतो, न प्रशासनाला घाबरतो. आम्ही फक्त संविधानाला मानतोय. एक बाबा आहे आणि संविधानिक मार्गाने आम्ही लढत आहोत. मात्र आम्ही भीमा कोरेगावचे वंशज आहोत. आम्ही दमणार नाहीत आणि दाबलं तरी आम्ही दमणार नाहीत. आम्ही ताट मानेने जगण्यासाठी ही लढाई सन्मानाची, स्वाभिमानाची आणि हक्काने अधिकाराची आहे. या ठिकाणी मी पुन्हा एकदा सरकारला चेतावणी देतो का जे काही अधिकारी या सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूला जबाबदार आहेत त्यांच्यावरती हत्येचा गुन्हा दाखल करावा आणि त्यांच्यावरती कारवाई करावी. संविधानाची ज्यांनी नासधूस केली, विटंबना केली त्यांच्यावरती देखील देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना देखील फाशीची शिक्षा देण्यात यावी. अन्यथा आम्ही आता
गप्प बसणार नाहीत। एक तर तुम्ही जगाल किंवा आम्ही जगाल, कारण आमचा लढा सन्मानाने जगण्यासाठी आहे, एवढी मी या ठिकाणी चेतावणी देतो आणि थांबतो। जय भीम, नमो बुद्धाय, जय भारत। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.